कशी कहू देव देवती काना आळवणी विनवणी झाली। यानंतर आमचा ग्रामदैवत आई वाकसाई देवी हिची खंडानारी रोटी भरून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। धन्यवाद दर्शको, धन्यवाद।
हॅलो सविनय सादर करता हो गणदर्शना खास दर्शकांच्या आग्रहासाठी गणनाट्य विषय आहे कालपृष्ठ भस्मासुराचा वध. कालपृष्ठ भस्मासुराचा वध याला पुरावा आहे अवंत आणि मार्कंड अध्याय 67 पान नंबर 797. रसिक हो आजपर्यंत आपण अनेक नमनामधून भस्मासूर पाहिले, परंतु त्या भस्मासुराचं मूळ नाव काय, तो कोणापासून जन्मास आला, त्याचा उद्धार कसा झाला, त्याने तपश्चर्या कोणाची केली आणि त्याला भस्मासूर नाव कसे मिळाले हे पुढील कथेत सादर केले जाईल. आणि रसिकजन हो ग्रंथ पुराव्यापासून ज्यांनी सादर केले त्या कथेचे कथा संकलन आहेत थोर ग्रंथ उपासक कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त लोकशाहीर संदीप सावंत. आणि ही गणदर्शना या व्यासपीठावर सादर करत आहोत कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध. कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध. कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध अर्थात लुंकेश्वर तीर्थाची उत्पत्ती. लुंकेश्वर तीर्थाची उत्पत्ती. मी तुला लंकेश्वर तीर्थाची उत्पत्ती व त्याचे महात्म्य सांगतो. पूर्वी कालपृष्ठ नावाचा एक दैत्य होता. त्याचा जन्म एका अगोरी बोटावर कश्यप ऋषी व त्याची पत्नी दिती यांच्या पोटी झाला. तो ऋषीपुत्र असल्यामुळे अत्यंत तेजस्वी व बुद्धिमान होता. कुमार वयात येतात त्याने आपल्या वडिलांना गुरु मानून व त्यांची गुरु आज्ञा घेऊन गंगेच्या काठी शिवशंकराची घोर तपश्चर्या केली. शिवशंकराची घोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय. 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 अशा दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने वर्षामागून वर्ष सरळ गेले. कालपृष्ठ एका पाषाणापासून 1000 वर्ष शिवशंकराची घोर तपश्चर्या करीत होता. शिवशंकराची घोर तपश्चर्या करीत होता. कालपृष्ठाच्या मुखातून बाहेर पडणारे एक शब्द कैलास पर्वतात हसू लागला आणि त्याच वेळेला शिवशंकराच्या हाताखाली पार्वती कालपृष्ठास दर्शन देण्यास भिडवू लागली. कालपृष्ठास दर्शन देण्यास भिडवू लागली. आपलं फक्त कालपृष्ठ आपली मनोभावी सेवा करताय. आपण त्यांना दर्शन द्या स्वामी. अगं पार्वती, तो ऋषी पुत्र आहे आणि त्या ऋषी पुत्राला बिवत त्याला वर दिला तुझ्या लोकांमध्ये हा काल मानले. स्वामी ते काही असू दे, आपण जर त्यांना वर दिलं नाही तर माझे प्राण मी याच करीत आहे. पार्वती, असा करू नको. असा का असतं धरला तिच्या आज्ञेने मी ज्या आज्ञेने सर्व काही ठेवतो. पार्वती, तुझ्या इच्छेप्रमाणे आपण त्यांना दर्शन देऊ. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
प्रसन्न झालं. तुला कोणता वर पाहिजे? तो मागून घे. हे महादेव शिवशंकरा भोळेश्वरा, कश्यप ऋषीपुत्र कालकृष्णाचा अवतार प्रणा भोलेश्वरा, आपण तर जाणत आहात की मी एक ऋषीपुत्र आहे आणि जर का माझ्या आपण प्रसन्न झाला असाल तर मला असं वाटतं की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तात्काळ भस्म होईल. आता आज तू हा तर आवाज त्या दारात मिळतो आहे. आपण थोडा वेळ इथेच वाट पाहूया. सदैव योगी माझ्या हे नाम तुझे लाभते. सदैव योगी माझ्या हे नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. सदैव ही ओठी माझ्या नाम तुझे लावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. सदैव योगी माझ्या सदैव योगी माझ्या नाम तुझे लाभते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. सदैव ही ओठी माझ्या सदैव ही ओठी माझ्या नाम तुझे लावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. हीच घडावी देवा इतर देवा हातही माझी पुरवावी देवा. आसई माझी पुरवावी देवा. आसई माझी पुरवावी देवा. हीच घडावी देवा कोणीतरी देवा हातही माझी पुरवावी देवा. सुमनाय नाम माझ्या सुमनाय नाम माझ्या रूप तुझे पावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. दिली गोड मंजुळ वाणी गोड तुझे गावते. नारायण यावे नारदमुनी, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा आज अगदी आनंदाने आनंदात दिसत आहे. याच्या मागचं कारण समजू शकत नाही. नारायण नारायण. हे नारद, आनंदाचं कारण एकच की त्या शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं आहे. त्याच्याकडून असा वर प्राप्त करून
नारायण नारायण हे नारदा, म्हणजे नेमकं आपणास म्हणायचं तरी काय? नारायण नारायण अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची प्रचिती नको का पाहिला? नारायण नारायण हे नारदा, म्हणजे या भस्मासुरानं नेमकं करावं तरी काय? नारायण नारायण अरे कालकृष्ण भस्मासुरा या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने करावी आणि त्याचे पालन पोषण श्री विष्णू देवाने करावं आणि त्याचा संहार मात्र महादेवांच्या हाती. मग मला मनात खंत वाटते महादेव पण तुला देतीलच कसा? नारायण नारायण हे नारदा, मला तर माझ्या वराची प्रतिती घ्यावीच लागेल. म्हणून पाहतो माझा हा हात तुझ्याच मस्तकी ठेव, तुझ्याच मस्तकावर टाक. नारायण अरे कालकृष्ण भस्मासुरा हा तुला मिळाला वर खरा की खोटा याची जर प्रचिती पाहिजे असेल ना तर असाच कैलास पर्वतावरती जा आणि महादेवांच्या मस्तकी हात ठेव म्हणजे ते जळून भस्म होतील आणि या साऱ्या त्रैलोक्याचा राजा अधिपती तू होशील बघ. नारायण नारायण हे नारदा, अगदी योग्यच बोल आहे. त्या महादेवाने दिल्यावर खरा की खोटा हे तर मला पाहावंच लागेल. नारायण नारायण आणि म्हणतो तो घोसाडा दिलेला वर खरा असेल तर तो घोसाडा जळून खाक होईल आणि त्याची रूपवान पार्वती माझीच होईल. हे शिवशंकरा सावधो, हा सत्ता तुला कालकृष्ण भस्मासूर महादेवांवरती स्वारी करणार महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण कैलासावरी डमरू वाजे कैलासावरी डमरू वाजे नाद असा घुमला हो माझा राम सदा शिव भोळा हो माझा राम सदा शिव भोळा. तुमचे स्वागत आहे. नारायण नारायण भोलेनाथ आपण तर नावाप्रमाणेच बोल्या तुम्ही दिलेल्या त्या वरापासून काल पुष्ट बसपासून आज आपल्यावरती स्वारी करून
रीतवर आलो नारायण हे शिवशंकरा सावध हो. त्या ऋषीपुत्रास वर दिलास तो कश्यप ऋषी पुत्र कालकृष्ण भस्मासुर तुझ्यावर चाल करीत आहे. आम्हाला तुला मैदान करावा. हे नारदा हे इतके कैलास पर्वत आणि हा तो गोसाळा याच गोसाळ्याने मला वर दिला आणि त्याच वराची प्रसिद्धी केल्याने मी इथवर आलो आहे. परंतु नारदा माझ्या आधी तू इथे कशाला आलाय? नारायण नारायण अरे कालकृष्ण भस्मासुरा तुला मिळाला वर खरा की खोटा याची प्रचिती पाहण्यासाठी तू आलो बघ. नारायण नारायण हे नारदा माझ्या वराची प्रचिती केल्याने आलास ना? मग बघ माझ्या पहिल्या वराची प्रचिती. अरे हे गोसाळ्या तूच नको मला वाटी वाटस आणि त्याच वराची प्रचिती केल्याने मी तुला आलो आहे. अरे कालकृष्ण भस्मासुरा, माझ्या मनात दुर्मत झालाय. सांभाळ. हे शिवशंकरा ही तुझी रूपवान पार्वती माझ्या स्वाधीन कर नाहीतर माझा हा हात तुझ्याच मस्तकीच्या तुझ्याच शिवशंकरानं स्वतःला महादेवीचा आदेश दिला. शिवशंकराच्या आज्ञेवरून माझ्या हाताला मंदिरात दैत्य दिशेला धावून आला आणि या संधीचा फायदा घेऊन शिवशंकराने पार्वतीला टिकून गेले. अरे कालकृष्ण भस्मासुरा महादेव तर तुझ्या याच्यातून पळून गेले आणि त्यांची ती राहिली रूपवान पार्वती. नारायण नारायण हे शिवशंकरा असं भेटण्यामध्ये करू नकोस. मला हवी आहे तुझी रूपवान पार्वती.
काळकृष्ण वाचवण्यासाठी शिवशंकराला सर्व देवांना बोलावून घेतलं. शिवशंकरानं सर्व देवांना बोलावून घेतलं. वायरीचा अंदाज नाही त्याला इथं झोपला. संपला वाटतं. माझ्या डोळ्यात येतो. कोण गेला गुलबत्ता झालाय. यावर काय उपाय? असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्याला वर द्यावा. हे आता नेहमीचे झाले. तेव्हा आपणच त्या कालदुष्ट भस्मासुराचा संहार करा. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बनतो. मानवा तू माणूस लाईट नव्हता काय सुटली काय या मानवाया जाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया जाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बनतो. मानवा तू माणूस बनतो. स्वार्थापायी वाचविला निंदतो आतंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. मानवाच्या जातीला तू लाविला कलंक. स्वार्थापायी वाचविला निंदतो आतंक.
ब्रह्मपुत्र नारदाचा आपणास प्रणाम. सारे देवो, आज तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. याच्या मागचं कारण समजू शकतो नाही आहोत. होय ना. देवर्षी, भुवनेश्वराच्या वराने उन्मत्त झालेला तो भस्मासूर त्याला कसे थांबवावे याचाच आम्ही विचार करत आहोत. नारायण नारायण. देव, तुम्ही मुळीच चिंता करू नका. यावर एक उपाय आहे. तुम्ही श्री गणेशाची आराधना करा, ते त्यातून मार्ग काढतील. पार्वती माते, आपल्या पुत्रास बोलून दे. नारायण नारायण. चौदावी देच्या दाता करतो प्रार्थना कर जोडोनी देवा तुझी आराधना वंदन तुला हे मोरया श्री गजानना वंदन तुला हे मोरया श्री गजानना करतो प्रार्थना देवा तुझी आराधना वंदन तुला माते, तुझी व्यथा मी जाणून आहे. काळजी करू नकोस. मी देवांचा सेनापती बनून ब्रह्मांडाने श्री विष्णूचा आदेश केला आहे. माझ्या आदेशानं विष्णुदेव कालकृष्ण भस्माचा वध करतील. हे माते, निर्धास्त राहा. काळजी करू नकोस. निर्धास्त राहा. गणेशाच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मांडाने विष्णुदेव आपले वाहन गरुड यावर स्वार होऊन कालपृष्ठ भस्मासुराच्या वधास निघाले आहे. दुसऱ्या बाजूला कालपृष्ठ भस्मासुर
वाघिणीने ओळखली जाते. नाव हे स्थान बघा सुरू आहे. वाह! वाह! त्या पार्वतीपेक्षाही सुंदर. ए सुंदरी, तुझं नाव का काय? माझं नाव मोहिनी. आपला परिचय काय? अगं ए मोहिनी, या साऱ्या त्रैलोक्याचा सम्राट कालकुष्ठ भस्मासुर म्हणतात मला. आणि याच भस्मासुराशी तुला लग्न करायचं आहे. अगं हे मोहिनी, तुझ्या ह्या रूपाहो मोहित झालेला हा भस्मासुर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. चल चल आताच आपण जाऊन लग्न करू. मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. अगं मोहिनी, एक काय तुझ्या 1000 जरी अटी असल्या तरी हा भस्मासुर पूर्ण करेल. बोल तुझी कोणती अट आहे? आमच्यामध्ये लग्नाआधी पतीचा नृत्य करावा लागतो आणि असं केलं नाही तर आमचे दैवत फार खडतर आहे. ते तुम्हाला जाऊन भस्म करतील. अगं हे मोहिनी, परंतु मला नृत्य करता येत नाही. त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी जसे हवं करेन तसे तुम्ही करा, म्हणजे झालं. अगं हे मोहिनी, तुझ्यासाठी वाट्यावरती करायला हा भस्मासुर तयार आहे. कर सुरुवात नाच करण्याला. मध्यानकर रात्री भस्मासुर आणि मोहिनीची ओळख झाली. जास्त 2 प्रहर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहर ब्रह्मांडाने आ विष्णूच्या भोईने रोग भस्मासुर संगे नाचला. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहर 3 तासांचा होता. 21 तासांचं हे नृत्य होतं. प्रहर पहिला भस्मासुराला
लंकेश्वर तीर्थस्थान म्हणून ओळखले जाईल. संपला. रसिको गणदर्शनासाठी यानंतर चला जाऊया गणेश पूजनाला. क्या बात है? अरे सर्वकारेषु सर्वदा
धन्यवाद आमचा गट झालेला आहे